नकली नोटांचा हा खच. देशात नकली नोटांची समस्या किती व्यापक आहे याची कल्पना तुम्हाला येणार नाही. गेल्या 7 वर्षात 160 कोटी रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी रिझर्व्ह बँकेकडून RTI अंतर्गत ही माहिती मिळवली. जानेवारी 2009 ते डिसेंबर 2015 या 7 वर्षांच्या काळात देशातल्या विविध शहरांमधून एकूण 34,03,318 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. या नोटांचं एकत्रित मूल्य होतं 159,44,73,025 रुपये. या 34 लाखांपैकी 17,57,434 म्हणजे निम्म्या नोटा 500 रुपये मूल्याच्या होत्या. याशिवाय 1,000 रुपयांच्या 6,16,260 नोटा सापडल्या. त्याशिवाय 2, 5, 10, 20, 50 आणि 100 रुपयांच्या नकली नोटा देखील या काळात सापडल्याचं कागदपत्रांवरून स्पष्ट होतं. 2009 ते डिसेंबर 2015 या काळामध्ये 34 लाख एवढ्या नोटा फोर्ज नोटा सापडलेल्या आहेत आणि त्याची जी किंमत आहे आपण जर काढली तर ती 159 करोड 40 लाख एवढी होते. बनावट नोटांचा हा सुळसुळाट थांबवण्याकरता केंद्र सरकारनं 500 आणि हजारांच्या नोटा रद्द ठरवल्या आहेत. या नकली नोटांचा वापर प्रामुख्यानं दहशतवादी आणि अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी केला जातो. त्यामुळे केंद्र सरकारनं या नोटा अवैध ठरवल्यात. मात्र तरीही नकली नोटांचा सुळसुळाट बंद होणार नसून त्यासाठी इतर प्रयत्न देखील आवश्यक आहेत. जेव्हा आपण नकली नोटा किंवा काळ्या पैशाकरता या प्रकारचं डिमॉनिटायझेशन करतो, हा एकतर्फी प्रयत्न असू शकत नाही. तुम्हाला डिमॉनिटायझेशन करणं जसं आवश्यक आहे तसंच या नोट्स पुन्हा बनू नये आणि काळा पैसा पुन्हा जनरेट होऊ नये याची सुद्धा काळजी घेणं अपेक्षित आहे. नुसतं डिमॉनिटाईज केलं म्हणजे हे होणार नाही असं नाही. त्यामुळे सरकारला त्या दृष्टीने सुद्धा पावलं उचलणं आवश्यक आहे, तरच हा प्रकार थांबेल आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत नकली नोटांचा शिरकाव थांबवण्यासाठी सरकार काय पावलं उचलतं याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय. अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.